नमस्कार. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. ज्या महिलांना मेचा हप्ता या ठिकाणी मिळालेला नव्हता, ज्या महिलांना मेचा म्हणजेच 11वा हप्ता त्यांना मिळालेला नव्हता, त्या महिलांना आता मेचा आणि जूनचा 12वा व 11वा हप्ता एकत्रित आता मेच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये मिळणार आहे. हे तर तुम्हाला माहीतच आहे, पण चला नवीन अपडेट काय आहे ती आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत. ज्या महिलांना 40,000 पर्यंत लोन व्यवसायासाठी, बिझनेससाठी, त्यांना घरगुती काही कामासाठी लागत असेल तर या ठिकाणी राज्य सरकारमार्फत त्यांच्या बँक खात्यामध्ये 40,000 पर्यंत लोन या ठिकाणी राज्य सरकार अवेलेबल करणार आहे. तर चला यासाठी लागणारे कागदपत्रे कोणकोणते आहे आणि यासाठी काय काय काम करावं लागणार आहे, यासाठी काय काय अटी आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला जरा पण स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. बऱ्याच जण चॅनलवर व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही, जेणेकरून त्यांना पुढच्या सर्व अपडेट या ठिकाणी मिळत राहतील. तर लगेच सबस्क्राईब करा आणि चला बघूया काय आहे ती अपडेट. तर या ठिकाणी आपण बघणार आहोत की लोन केव्हा सुरू होईल. तर चला बघूया काय आहे अपडेट. जून ते जुलै 2025 पासून टप्प्याटप्प्यानं राबवली जाणार आहे ही स्कीम. तर चला अजून बँकेशी संबंध चालू आहे, लवकरच अधिकृत घोषणा होईल. या ठिकाणी आपण बघू शकतो ज्या योजनेची लवकरच घोषणा होणार आहे आणि याची तारीख या ठिकाणी डिक्लेअर लवकरच होणार आहे. लगेच आपण यावर व्हिडिओ बनणार आहोत. ज्या दिवशी याची तारीख डिक्लेअर होईल त्या दिवशी आपण व्हिडिओ बघणार आहोत. तर चला बघूया यासाठी अटी काय काय आहे आणि कागदपत्रे या ठिकाणी काय काय लागतात. जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला या योजनेचा लाभ मिळवायचाच असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका. नवीन अपडेट येताच मी यावर व्हिडिओ बनेल आणि याचा फॉर्म कसा भरायचा ते पण या ठिकाणी सांगणार आहे. तर लगेच सबस्क्राईब करा. तर चला बघूया काय आहे पुढील अपडेट. आता आपण बघू शकतो की तुम्हाला या योजनेतून लोन घ्यायचे असेल तर सध्या तुम्हाला हे काम करावे लागेल. या 2 ते 3 अटी या ठिकाणी आहे. तर चला बघूया काय आहे त्या अटी आणि त्या अटीमध्ये आपण बसतो का नाही याचा तुम्ही परतावा करा. तर चला बघूया काय काय अटी आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू आहे का ते खात्री करा. या ठिकाणी हे लोन त्याच महिलांना मिळणार आहे ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ या ठिकाणी मिळत आहे. तर चला आपल्याला माहीतच आहे. तर या ठिकाणी दुसरी अट अशी आहे, जवळच्या DIC किंवा बँकेत चौकशी करा की तुमच्या बँक खात्यामध्ये दरमहा लाडकी बहीण योजनेचा हप्ता या ठिकाणी जमा होतो की नाही होतो. तर चला बघूया पुढीलची काय अट आहे. तर अशी आहे की कागदपत्र या ठिकाणी तुम्हाला आवश्यक आहे. तर मी तुम्हाला पुढे ते कागदपत्र सांगणार आहे. जर ते कागदपत्र तुमच्याकडे नसले तर या ठिकाणी तुम्हाला ते लोन या ठिकाणी मिळणार नाही. जर तुमच्याकडे ते कागदपत्र आहे तर तुम्हाला 100% या ठिकाणी ते लोन मिळणार आहे. तर चला तुम्हाला सांगतो मी कोणकोणते ते कागदपत्रे आहे. तर चला बघूया तुमच्याकडे आहे की नाही ते मला कमेंटच्या माध्यमातून लगेच कळवा. या ठिकाणी जर तुम्हाला ते 40,000 पर्यंत लोन घ्यायचे असेल, हवे असेल तर तुमच्याकडे हे 5 कागदपत्रे या ठिकाणी असणं आवश्यक आहे. जर यामधला तुमच्याकडे एक पण कागदपत्र नसला तर तुम्हाला हे लोन मिळणार नाही. तुमच्याकडे हे 5च्या 5 कागदपत्रे हे असणं खूप गरजेचे आहे. तर चला बघूया काय काय आहे कागदपत्रे. तर चला पहिलं आहे आधार कार्ड. आधार कार्ड तर सर्वांकडेच असतं, यामुळे याची काही एवढी टेन्शन नाही आहे. तर चला दुसरं आहे लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी ID नोंद तुमची हवी आहे. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ या दरमहा मिळायला हवा आणि तुमची लाडकी बहीण योजनेमध्ये नोंद हवी. तर चला तिसरे उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी तुमच्याकडे असणं अतिशय गरजेचं आहे, तरच तुम्हाला हे लोन या ठिकाणी मिळणार आहे. तर चला तिसरा झाला उत्पन्नाचा दाखला. चौथा झाला मेन म्हणजे पासबुक. बँक पासबुक या ठिकाणी तुमचं अति आवश्यक आहे, कारण की तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा तुमच्या पासबुकनुसारच येणार आहे. तर चला चौथं झालं पासबुक आणि 5वं आहे व्यवसायासाठी जे तुमची पात्रता आहे ते या ठिकाणी सांगण्यात येणार आहे. तर एवढे कागदपत्रे या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. तर चला मिळूया पुढल्या व्हिडिओमध्ये.